जुना पुणे मुंबई महामार्गावर तळेगाव टोल नाक्याजवळ पोलीस आणि आरोपींमध्ये चकमक झाली। या चकमकीमध्ये आरोपींनी पोलिसांवर एक फायर केलेला आहे। आपण पाहू शकता हीच ती गाडी। या गाडीमध्ये हे संपूर्ण आरोपी हे पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जात असताना तळेगाव पिंपरी चिंचवड युनिट 2च्या पोलीस पथकाला याची खबर मिळतात। पोलीस पथकांनी या आरोपींना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी आतूनच गोळीबार केलेला आहे पोलिसांवर। मात्र यामध्ये कोणतेही पोलीस जखमी झालेले नाही, परंतु यापैकी 3 जणांना युनिट 2च्या पथकांनी अटक केलेली। यातील काही जण मोक्यातील आरोपी असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितलेले। मात्र आता या संपूर्ण आरोपींची आता चौकशी करणार आहे, कारण की आपण जर पाहिलं गेलं तर मावळ तालुक्यामध्ये तळेगाव असेल, लोणावळा असेल किंवा वडगाव असेल, येथे आता निवडणुकी सुरू आहेत। मात्र हे आरोपी या साईडला कुठे चालले होते, आता याचा जो तपास आहे आता पोलीस प्रशासन करत आहे। आपण जर पाहिलं गेलं तर आता हीच ती गाडी ही गाडी आता आहे पोलीस आता तपासासाठी घेऊन चालले। तर इथं फॉरेन्सिकची टीमही आलेली। या फॉरेन्सिक टीमनेही आता इथे तपास केलेला आहे। मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती, त्यामुळे आता जो तपास आहे युनिट 2 पोलीस असेल किंवा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांची ही संपूर्ण टीम आता या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे आता ह्याचा जो तपास आहे, या आरोपींचा सखोल तपास केल्यानंतरच पुढं काय ते समजेल की हे आरोपी या साईडला कुठं चालले होते। गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ।